भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत शरद पवारांच्या विरोधात केलेल्या विधानाची चर्चा राज्यभर रंगतानाच पुण्यातील कोथरूड मतदारसंघात जो चंद्रकांत पाटलांचा मतदारसंघ आहे त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार चंद्र गटाकडून जी आहे ती आता बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच बॅनरबाजीमधून चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांच्या पराभवाच्या बद्दल जे विधान केलं होतं त्या विधानाला प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि या बॅनरवर खरं तर शरद पवारांच्या फोटोखाली किंग ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स असा उल्लेख करत काही करा पण शरद पवार साहेबांचा नाद करू नका, पवार साहेबांच्या पराभवाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी फक्त एकच वाक्य असा आशयाचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आता त्यांच्याच मतदारसंघात बॅनरबाजी करत जे आहे ते प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। खरं तर मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा आहे असं विधान चंद्रकांत पाटलांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यात असताना केलं होतं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंचा विजय मोठ्या लीडने झाला होता आणि आता चंद्रकांत पाटलांच्या याच विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोथरूड जो चंद्रकांत पाटलांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात किंग ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स असा उल्लेख करत काही करा पण शरद पवार साहेबांचा नाद करू नका अशा आशयाची बॅनरबाजी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जी आहे आता करण्यात आलेली आहे आणि या बॅनरची चर्चा आता कोथरूडात जी आहे ती रंगताना पाहायला मिळते कारण चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून स्वतः अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा बॅनरबाजीतून चंद्रकांत पाटलांना कोथरूडमध्ये प्रत्युत्तर देण्यात आले। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।